अनंत प्या, आनंदी रहा। देशभरात वाचन संस्कृतीची चळवळ उभी करण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसात लाईव्हच्या सहकार्यानं रीड इंडिया सेलिब्रेशनचं अभियान राबवण्यात येत आहे। गोव्यात या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडला, तर महाराष्ट्रात हे अभियान राबवण्याचा शुभारंभ कोकणातून म्हणजे सावंतवाडी इथं शानदार समारंभात पार पडला। वाचनाची आवड नव्या पिढीत निर्माण करण्यासाठी रघुराम अनंत योग यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वानं रीड इंडिया सेलिब्रेशन हे अभियान देशभरात राबवण्यात येत आहे। गोव्यात या अभियानाचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला। यापूर्वी अनेक समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून लोकप्रिय ठरलेल्या कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसात लाईव्हच्या माध्यमातून हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे। या अभियानाचा शानदार शुभारंभ शनिवारी ऐतिहासिक सावंतवाडी शहरातून करण्यात आला। पहिल्या टप्प्यात कोकणचं ग्लोबल एज्युकेशन ब्रँड भोसले नॉलेज सिटीमध्ये रीड इंडिया सेलिब्रेशन अभियानाचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसातचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं। माहिती आहे, अनेक सामाजिक उपक्रम हे कोकणचं नंबर 1 महाचॅनल गेल्या कित्येक वर्षापासून या कोकणामध्ये राबवत आहे आणि त्याचाच एक सामाजिक भाग आणि एक सामाजिक बांधिलकी या नात्याने खऱ्या अर्थानं रीड इंडिया मार्फत हा जो वाचन संस्कृतीची एक चळवळ एक अभियान जे सुरू करण्यात आलेलं आहे, तर तो एक देखील आमचा एक भाग बनलेला आहे आणि त्यासाठीच ही चळवळ आता कोकणसात लाईव्ह अर्थात कोकणसात लाईव्हने हाती घेतलेली आहे आणि हे अभियान हे संपूर्ण कोकणामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला रुजवायचं आहे आणि हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्याची सुरुवात नेमकी कुठून करावी हा जेव्हा आमच्यासमोर प्रश्न होता, तर खऱ्या अर्थाने आमची जी काही ऊर्जा आहे, जे काय आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो त्यामागची खऱ्या अर्थाने ती एनर्जी असेल की आमचे रोहित सर खरं तर ते व्यासपीठावर कधीच बसत नाही, ते तिथे बसलेले आहेत। त्यांच्या संकल्पनेतून हा जेव्हा कार्यक्रम या कोकणामध्ये सर्वप्रथम सुरू करायचा होता, तेव्हा म्हणजे मी सुरुवातच का केली की ज्या या ज्ञान मंदिरामध्ये हा कार्यक्रम होतोय, तर म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी सरांशी चर्चा करत होतो त्या कार्यक्रम कुठून घ्यायचा, तर सरांच्या पहिलंच म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये फिक्स झालं होतं की हा या कार्यक्रमाची सुरुवात ही आपण BKC मधनंच करायची। ते खऱ्या अर्थानं यश म्हणजे गोव्यासारख्या राज्यामध्ये जेव्हा BKC बद्दल चर्चा होते, BKC बद्दलचा एक आदर जो आणि एक सन्मान आहे, त्या सन्मानाची ही पोच पावती आहे की या कार्यक्रमाची या अभियानाची या चळवळीची सुरुवात ही आपण BKC मधून करतो आणि खऱ्या अर्थाने आमच्यासाठी देखील हा अभिमान आहे। त्यामुळे निश्चितच वाचन संस्कृती आता जपणं काळाची गरज बनलेली आहे आणि ती नेमकी आपल्याला कशा पद्धतीने यापुढे न्यायची आहे त्या संदर्भात स्वतः रघुरामजी आपल्या प्रेझेंटेशनमधून सांगणार आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा फक्त एवढंच सांगेन की किंवा सर्व विद्यार्थ्यांना, कारण आम्ही देखील या दशेमध्ये होतो, अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच वाक्य आहे, ते सर्वांच्या मनावर खोलून जातं की वाचाल तर वाचाल, यातूनच सर्व काही समजतंय। कारण वाचणं किती गरजेचं आहे, कारण आज आम्ही वाचलो म्हणून आज इथे आम्ही आहोत। त्याच पद्धतीने आज तुम्ही जर आज जे स्पर्धेचं युग आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये खऱ्या अर्थाने जर आपल्याला टिकाव धरायचा असेल, खऱ्या अर्थाने मी मगाशी आता लायब्ररीमध्ये गेलो तर लायब्ररीमध्ये एक सुंदर सुविचार दिलेला होता की पुस्तकं ती गरजेची आहेत आणि पुस्तक हा एक आपल्यासमोर असलेला एक विशाल महासागर आहे आणि ह्या महासागरातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर पुस्तक म्हणजे थोडक्यात हे पुस्तक वाचणं ही काळाची गरज आहे, तरच या महासागरातून आपलं हे जहाज आहे ते अगदी सुरक्षितपणे पुढे जाऊ शकतं। त्यामुळे खरंच तर मी त्या लायब्ररीमध्ये गेल्यानंतर तो सुविचार होतो की म्हणजे थोडक्यात आम्ही जो काय कार्यक्रम घेतोय की ही जी पुढे चळवळ पुढे घेऊन जाणार आहोत त्याचं ते प्रतीक होतं। त्यामुळे निश्चितच ऑलरेडी हे काम या BKC मधनं सुरू आहे। जे विद्यार्थी जी शिस्तप्रिय आहेत, वाचनासाठी एवढी मोठी लायब्ररी इथे उभी आहे, त्यामुळे निश्चितच ही चळवळ यशस्वी होईल असा आशावाद मी इथे व्यक्त करतो। आणि यानंतर वेबसाईटच्या माध्यमातून ही वाचन चळवळ देशभरात पोहोचवत असलेल्या हैदराबाद इथल्या रघुराम अनंत योग यांनी या संपूर्ण अभियानाची सविस्तर माहिती दिली। According to research, global research, pay attention. Every successful person in the world is a reader, and India has one of the lowest reading habits. That is the problem, that is the solution. 10 मिनट आप रोज कुछ नया और अच्छा पढ़ेंगे
आपकी जिंदगी ट्रांसफॉर्म हो जाएगी, बदल नहीं, पूरा ट्रांसफॉर्मेशन, चेंज एंड ट्रांसफॉर्मेशन में यू अंडरस्टैंड द डिफरेंस. These 10 minutes are heavy price to pay, a huge price. You have such a wonderful library, invested so many lakhs of rupees because he understands the value of that. Make use of it. If you start reading, by 10 minutes, you will transform your life. Read India is all about making something or making students and citizens read something new and positive. Okay? What you have to do is read any book, story, article of your choice and then write a one-page summary about what you have learned. It could be anything, just a mic. Right? Whatever you feel like writing. Right? Read, write one page and then second page you have to think about a problem, whether it's in Savantwadi, whether in BKC or Maharashtra. Think about one problem which is dear to you and you want to solve it. Propose a solution. Okay? कोई भी आइडिया कैसे उसका आप समाधान करेंगे. Think about the solution. These are the two submissions. Very simple. Right? First is learning from the book or the story. Second is a problem and a solution. और उसके साथ create a 2-minute video with self-introduction. I am so-and-so studying in BKC College Pharmacy as part of Read India. I have read this book and these are the 3 learnings, 3 takeaways. Marathi, Hindi, English, Konkani, Telugu, Bengali भाषा में आप लिख सकते हैं, बोल सकते हैं. Now one of the greatest skills or competencies needed to be successful and to become a leader is storytelling ability. The clarity to express your views, and that happens through that video creation. When you start creating video, you have to tell the story, give the message in 2 minutes. It is addressing that fundamental aspect of success. You know, another research finding globally, more than 50% of the contribution to success, individual success, comes from non-academic reading. Reading non-academic books, reading self. बहुत लोग, मुझे 40 साल तक पता नहीं था कि मेरा strength क्या है. And you are at a very young age. If I do not know, it's like the currency paper, you give it to a toddler, he will play and throw it. अगर आपको अपनी strength, ताकत और कमजोरी का पता हो, if you are in your weak zone, you will know it is not my strength, and then you will operate from your strength. By not knowing this, lot of people take excuses. मेरा किस्मत खराब था. It's a common this thing. मेरे पास opportunities नहीं थे. इंसान में, दुनिया में कहीं भी जाओ, इंसान की सोचने की शक्ति, अगर उसका realization इंसान को हो गया तो there is no limit. Absolutely. Education आपको सोचने में सक्षम नहीं बनाता है, सोचने वो आपको डायरेक्शन नहीं दे सकता है. वो एजुकेशन, व्हाट इज द वर्थ ऑफ दैट एजुकेशन? एंड दैट इज द प्रॉब्लम बिकॉज इंडिया डजंट रीड. जब आप डाइवर्स किताबें पढ़ेंगे तो आपका माइंड ओपन होगा. और नॉलेज इज अ जर्नी ऑफ नो रिटर्न. एक बार माइंड ओपन हो गया तो क्लोज नहीं रहेगा. और उसके लिए आपको पढ़ना ज़रूरी है. अगर आप कामयाब होना चाहते हैं तो पढ़िए और रीड इंडिया वेबसाइट पे जाइए. वेरी सिंपल, एंड वी वांट यू टू डू इट ऑन योर ओन, क्योंकि नॉलेज सक्सेस इज अ पर्सनल जर्नी. नो अमाउंट ऑफ मनी कैन बाय यू नॉलेज और लर्निंग. बुद्धि, सोच, करोड़ रुपए, 10,000 करोड़ रुपए दोगे तो किसी को सोचना नहीं सिखा पाओगे, दे नहीं पाओगे. गिफ्ट में मिलेगा कहीं तो बहुत अमीर लोग हैं जो पैसे देके सोच खरीदना चाहते हैं. इंडिया में बहुत एग्जाम्पल्स है, आप जानते ही होंगे. राइट? बट वो मिलता नहीं है. ये चीज़ आपको जानना होगा. अपने दम पे ही मिलेगा. और रीडिंग इज अ सिंपल गेटवे टू नॉलेज एंड इनोवेशन. Knowledge and innovation drive economies and individual successes. On that note, I think I've taken more than my quota. They're waiting. I hope it was useful, and I thank you for your time and attention, and I wish you all best. सोचिए और पढ़िए. Read, think, act.
is a simple process for success. कोई भी विषय read, think and act आप करेंगे. प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनीही वाचनाचं महत्त्व सांगतानाच स्थानिक लेखकांच्या पुस्तकांना वाचकांनी प्रतिसाद देण्याची गरज असल्याचं मत मांडलं. आपण वेगवेगळ्या निमित्ताने वाचन संस्कृतीच्या संदर्भामध्ये अनेक कार्यक्रम वगैरे घेत असतो, पण हे नेमकं वाचत राहा, वाचाल तर वाचाल हे सांगण्याची वेळ आपल्याला का आलेली आहे? तुम्ही जर थोडा विचार कराल, थोडा आजूबाजूला बघाल तर असं लक्षात येईल की कदाचित भारत हा जगातला असा एकमेव देश आहे की जिथे आपल्याला सांगावं लागते लोकांना की तुम्ही वाचलं पाहिजे. यू हॅव टू रीड, यू मस्ट रीड, हे आपल्याला सांगावं लागतंय. ही वेळ आपल्याला का आली आहे? आत्ता तुम्ही ऐकलं असेल कदाचित की पुन्हा सांगितलं जातंय की जर आपण वाचलं नाही, आपण विचार करण्याची आपली क्षमता भविष्यामध्ये गमावून बसणार. म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच मी एक रिपोर्ट वाचला होता, कदाचित आपल्यापैकी सुद्धा काही लोकांनी व्हॉट्सअपवरून ते वाचलेलं असेल. आणि त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं होतं की जशा पद्धतीने माणसाने आपल्याला नको असलेले अवयव किंवा ज्या अवयवांचा आपण उपयोग करत नाही आहोत, म्हणजे उदाहरणार्थ शेपटी असेल आपली किंवा आपल्या नख्या ज्या प्राण्यांसारखे होतात पूर्वी अणकुचित आहे, हे सगळं आपण काळाच्या ओघामध्ये हळूहळू लुप्त होत गेलं आपल्याकडून. तसं कदाचित आपलं विचार करण्याचं इंद्रिय, आपल्या मेंदूतल्या काही विशिष्ट अशा जागा ज्या कदाचित काळाच्या ओघामध्ये नष्ट होऊन जाणार आहेत. कारण आपली शिक्षण व्यवस्था आपल्याला विचार करायला शिकवत नाही. आपण फक्त काय करतोय, कॉपी पेस्ट करावं ना तशा पद्धतीने इकडचं उचलून तिकडे टाकतोय. एक प्रकारची भौतिक हमाली आपण फक्त करतोय. याच्या पलीकडे काय नाही. आजकाल तर इतकं म्हणजे कोरोना आल्यानंतर तर विद्यार्थ्यांना आपण एकीकडे म्हणतोय की विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं नुकसान झालंय वगैरे सगळं खरं आहे. पण आता आपण बघतो की गेल्या वर्षभरापासून अनेक म्हणजे अक्षरशः इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा, म्हणजे माझा मुलगा आहे इंजिनिअर, मला माहिती येतो अनुभव की अशा पद्धतीने अमुक इतकेच प्रश्न करा, याच्यातच तुम्हाला आम्ही विचारणार आहोत. अशा पद्धतीने सगळे प्रश्न सगळं काही दिलं जाते. म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायलाच नको ना, आपला विचार करायला नको, आपला मेंदू वापरायला नको. इमॅजिनेशन आणि या गोष्टी तर बाजूलाच राहिल्या, पण अशा पद्धतीने साध्या साध्या गोष्टींचा आउट ऑफ वे जाऊन विचार करणं आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असते का, ते सुद्धा हळूहळू आपण विसरत चाललेलो आहोत. आणि ही प्रक्रिया जर अशी चालू राहिली तर मला असं वाटतं की काही वर्षानंतर खरोखरच आपण हे विचार करण्याचं इंद्रिय किंवा आपल्या मेंदूची जी काही विशिष्ट जागा आहे, विशिष्ट अशा प्रकारची जी केंद्र आहे, ते हळूहळू लुप्त होऊन जाणार आहे, ते नष्ट होऊन जाते. म्हणून मला असं वाटतं की मित्रांनो, हे सांगायची वेळच येऊ दे. आपल्याला जर काहीतरी आयुष्यामध्ये वेगळं करायचं आहे, आता मगापासून पुन्हा माणूस का सांगतोय आपल्याला कदाचित माहिती नसेल किंवा कदाचित मगाशी एवढं त्यांना सांगितलं गेलं नसेल, पण रघुरामजी आपल्याला माहिती नसेल कदाचित की रणजी ट्रॉफीमध्ये खेळलेले होते. मगाशी त्यांनी सचिन तेंडुलकरचं पहिलं तरी मध्ये भेटले तो एक किस्सा आम्हाला सांगितला की कशा प्रकारे डाऊन असलेला सचिन तेंडुलकर माणूस आहे. असा माणूस त्याने ठरवलं असतं तर कदाचित क्रिकेटमध्ये स्वतः करिअर करू शकला असता किंवा कदाचित त्याच्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये वावरते त्याच्यामध्ये सुद्धा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये सेल घेऊ शकले असते. पण वेगळं हे सगळं सोडून या माणसाला अशा पद्धतीने रिडिंगचा, वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रसार करत अशा पद्धतीने आपल्यापर्यंत यावंसं वाटतं. म्हणजे याच्या पाठीमागे त्यांची जी काही तळमळ आहे, त्यांची जी काही कळकळ आहे, त्याच्यामागे काहीतरी निश्चित हेतू असणार असं. पण अशा पद्धतीने हे त्यांना सांगावं असं ते वाटतंय. त्याचं कारण हेच आहे की अशा पद्धतीने माझ्या भारतातली मुलं विद्यासंघाई जगाच्या पाठीमागे पडू नये. सरांनी आता मगाशी उदाहरण देऊन सांगितलं किंवा तुम्हालाही माहिती आहे का ना की जवळपास 30 ते 40 लाखांची पुस्तकं त्यांनी तुमच्यासाठी लायब्ररीमध्ये भरली. मला वाटत नाही की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढी समृद्ध लायब्ररी दुसऱ्या कुठच्याही कॉलेजची असेल. आपण जर आज बघतोय की भारताच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण बघतोय की विचार होते. आपल्याकडे चांगले बुद्धिनिष्ठ विवेकी राजकारणी नाही आहेत, उद्योगपती नाही आहेत. गेल्या 50 वर्षामध्ये भारतातल्या कुठेही महत्त्वाचा शोध लावलेला नाही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आपण सांगू शकतो. हे कशामुळे होतंय? याचं कारण आपण विचार करण्यापासून, पुस्तकं वाचण्यापासून दूर चाललेलो आहोत. एकीकडे बघा ना, याच आपल्या भूमीमधून नागपूरसारखा राज्यकर्ता ही संसदेची लायब्ररी भारतातली एक अत्यंत उत्तम लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये अक्षरशः दिवस 24 तास ते पडून असायचे. आपल्याला हवे सगळी पुस्तकं वाचायची. आपल्याला माहिती असेल की नागपूरना इंग्रजीमध्ये शेक्सपियरची कितीतरी सॉनेट्स ही तोंडपाठ होती. अनेक वेळा अनेक प्रकारचे त्यांनी आपल्या भाषणामध्ये अशा प्रकारचे रेफरन्सेस दिलेले होते की ते ऐकत असताना नेहरूला सुद्धा आश्चर्य वाटायचं. कारण नेहरूचं सुद्धा ते काही वाचन होतं, ते अफाट होतं. पण नेहरूला सुद्धा माहिती नसलेले असे जागतिक साहित्यातले रेफरन्स नागपूर त्यांच्या तोंडावर फेकत असतात. म्हणजे अशा पद्धतीने इतका चांगला वाचत असलेला तीच परंपरा पुढे मधून तरी सुद्धा सुरू ठेवलेली होती. अशा प्रकारचे खासदार आपल्या भूमीमधून गेलेले होते. ही वाचनाची परंपरा कुठे गेली? भोसले नॉलेजसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अभियानाचा भाग आहे. आम्हाला यात सहभागी केल्याबद्दल आनंद व्यक्त करून
भोसले नॉलेज सिटीचे शिल्पकार अच्युत सावंत भोसले यांनी या अभियानाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आम्हाला या अभियानामध्ये पार्टिसिपेट करायला दिलं की ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे. रीडिंग थिंग आणि ॲक्ट असं म्हटलं आणि सरांनी तसं सांगितलं तुमच्या इन्फिनिटी पॉवर जर बाहेर जनरेट करायची असेल तर 10 मिनिटं वाचायला पाहिजे असं मला वाटतं. आणि 10 मिनिटं वाचलेलं तुम्ही फक्त अंडरस्टँड करायला पाहिजे. ते तुम्हाला समजलं नाही असं वाचण्यात तुमची एनर्जी वेस्ट करू नका असं मला वाटतं. जर तुमची इन्फिनिटी पॉवर बाहेर काढायची असेल म्हणजे मॅजिक बघायचं असेल तर फक्त 10 मिनिटांची वाचलेली असाल ती तुम्हाला समजली पाहिजे एवढीच वाचा. तुमच्या खूप मोठी पॉवर जे सक्सेसफुल माणसं असतात ना ती वाचताना त्याचा अर्थ समजून घेतात आणि ती वाचतात म्हणून ते सक्सेसफुल असतात. मित्र एका साईडला फक्त आपल्याकडे लायब्ररी दिसेल आणि माझ्याकडे पुस्तकं दिसतील आणि पुस्तकासमोर आपला फोटोही दाखवण्यासाठी असेल पण तो अंडरस्टँडिंगसाठी नसेल. आणि जी मोठी माणसं असतात जी सक्सेसफुल असतात ती कदाचित त्यांच्या बाजूला पुस्तकं नसतात कारण ते वाचून झाल्यानंतर त्यांना पुस्तक बघायची गरज लागत नाही. आणि मला वाटतं ह्या जर्नीची हीच कदाचित स्टोरी असेल. तुम्ही 10 मिनिटं वाचा आणि समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे अनुभवायला येईल ना ते मिरॅकल असेल आणि तेच अनुभवायला पाहिजे. आम्ही सगळे वाचताना आम्हाला त्या स्टोरी वाचल्यानंतर जो फील होतो आणि इनरमधनं जे इन्स्पायर व्हायला होतं हे मला वाटतं की 10 किंवा 5 मिनिटं वाचा पण तो फील घ्या असं मला वाटतं. आणि गोवा कला अकादमीच्या डायरेक्टर आणि प्रसिद्ध कथ्थक प्रशिक्षक ममता हुसेन यांनी जीवनात वाचनाचं महत्त्व सांगितलं. I used to visualize things. कि अच्छा वो एक राजा आया था उसने ऐसा किया फिर मुगल आए फिर उन्होंने ऐसा किया तो मुझे बहुत अच्छे से याद आया. So that's why I feel so it is a very good habit. Of course जितना पढ़ेंगे उतना लर्निंग ज़्यादा बढ़ती है. पढ़ के उसको इम्प्लीमेंट करते हैं तो हमारी इंटेलिजेंस को और लेवल मिलता है ना. तो कलाकार के हिसाब से पढ़ोगे तो और ज़्यादा लिखेगा मतलब उसको महसूस करेंगे तो अलग लिखेंगे. यहाँ जितने भी लोग बैठे हैं अगर एक किताब पढ़ते हैं उसको आप पढ़िए उसको और सबको बाद में समेट लिखो. यहाँ समेट करो एक चैप्टर 10 मिनट देखिए आपकी अलग अलग चीज़ें आपके सामने आती हैं. राइट. So that's all I say. I'm very happy. बहुत खुश हुए यहाँ आकर के इतनी पॉजिटिव एनर्जी है इतना ब्यूटीफुल कैंपस आपने तैयार किया है. I want back to my old days. रीड इंडिया मोहिमेचं महत्त्व सांगत फोमेंतो मीडियाचे संचालक जो लुईस यांनी नव्या पिढीत ही चळवळ रुजवण्याची नितांत आवश्यकता असल्याचं सांगितलं. ये जो प्रोग्राम कोंकण साथ ला रहा है आपके लिए ला रहा है सिंधुदुर्ग के बच्चों के लिए ला रहे हैं. और आज जो पहला मीटिंग आपके साथ हुआ है ये गर्व की बात है बिकॉज आज से शुरू होगा ये रेवोल्यूशन सिंधुदुर्ग. और टारगेट लिया है ये टारगेट लिया है आपसे शुरू करके कम से कम 2 लाख बच्चे इसमें रजिस्टर. बड़ा सिंपल है. आप लोगों को readindia.info पे जाइए वहाँ पर अपना पर्टिकुलर देके रजिस्टर हो जाइए. ग्रेट. उसके बाद किताबें पढ़िए जब भी मन लगे उस पर कथा लिखिए और अपलोड कीजिए और उसको इवैल्यूएट करेंगे रघुराम जी और उनका टीम प्रोफेशनल ऑल इंडिया. और उसमें से जो बच्चे अच्छे लिखे हैं जैसे आप में से कुछ हो सकते हो उनको लेंगे और हमारे टीवी चैनल पे आएंगे. हमारे गोवा के टीवी चैनल पे दिखाएंगे उनका परिवार को हम दिखाएंगे और अच्छे गिफ्ट भी शेयर इन्होंने प्लान किया है लैपटॉप ये वो सब. तो दोस्तों ये एक मिशन है सिर्फ एक चीज उपलब्ध करने के लिए वो है हम बच्चों को वापस किताब पे लाएंगे वापस उनको पढ़ने के लिए हम प्रोत्साहन करेंगे. यही एक मिशन है. तो माय डियर फ्रेंड्स थैंक यू सो मच. अच्युत सर नो वर्ड. यानंतर मान्यवरांना कोकण 7 लाईव्हच्या वतीनं संपादक सागर चव्हाण यांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं. सूत्रसंचालन कोकण 7चे उपसंपादक प्राध्यापक रुपेश पाटील यांनी तर आभार कोकण 7 लाईव्हच्या सिनियर करस्पॉन्डंट देवयानी वरसकर यांनी मानले.
यावेळी भोसले फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय जगताप, PRO नितीन सांडिये, ग्रंथपाल श्री लाखे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर दुसऱ्या सत्रात श्री पंचम खेमराज महाविद्यालयात रीड इंडिया सेलिब्रेशनचा शानदार शुभारंभ करण्यात आला. राणीसाहेब शुभदादेवी, प्राचार्य DL भारमल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं. कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसात लाईव्ह आणि कोकणचं पहिलं डेली कोकणसात आणि त्याचबरोबर रीड इंडिया सेलिब्रेशनच्या माध्यमातून आज संपूर्ण देशामध्ये वाचन किती महत्त्वाचं आहे, वाचन संस्कृती किती जपणं महत्त्वाचं आहे आणि यासाठी अगदी ध्यास घेतलेले, अगदी त्यासाठी अगदी तळमळीने काम करत असणारे तेच रीड इंडिया सेलिब्रेशनचे संस्थापक सर्वेसर्वा रघुरामजी आज इथे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम इथे होतो. खरं तर गोव्यामध्ये या संपूर्ण चळवळीची आणि या अभियानाची सुरुवात झालेली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोदजी यांनी या उपक्रमाचं अगदी भरभरून स्वागत केलेलं आहे आणि आज या कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना आज कोकणामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होते. खरं तर आत्ताच हा कार्यक्रम BKC झाला. अगदी तिथे देखील तिथल्या मुलांनी, तिथल्या शिक्षकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या उपक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचनंतर अनुषंगानेच आता आपण हा कार्यक्रम इथे SPK घेतोय. खरं तर मला सांगायला अभिमान वाटतोय, आनंद होतोय, कारण या शाळेचा मी एक विद्यार्थी आणि आज या शाळेमध्ये या एकूणच कॉलेजमध्ये हा असा उपक्रम आम्ही घेऊन येतो याचा देखील आम्हाला अभिमान वाटतो. खरं तर कोकणसात लाईव्हच्या माध्यमातून किंवा कोकणसातच्या माध्यमातून या कोकणामध्ये अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि हा आहे आणि अतिशय तुम्ही जर पाहिलं असेल तर आज खरी काळाची गरज बनलेली आहे की वाचन संस्कृतीत जपणं आणि त्यासाठीच आज खऱ्या अर्थाने रघुरामजी अगदी हैदराबादमधून इथे आलेले आहे आपल्या कोकणामध्ये आणि आज काळाची गरज नक्की का आहे, कशासाठी आहे हे देखील त्या अगदी उघड करणार आहे. विद्यार्थ्यांनी संवाद साधताना रीड इंडिया सेलिब्रेशनचे रघुराम अनंतयोग म्हणालेत की रीड इंडिया सेलिब्रेशन युवकांचं ग्लोबल व्यासपीठ आहे. या डिजिटल व्यासपीठाचा उपयोग युवा विद्यार्थ्यांनी आपले विचार अभिव्यक्त करण्यासाठी करावा. रिसर्च के हिसाब से एवरी सक्सेसफुल पर्सन इज अ रीडर. इफ यू आर नॉट रीडिंग, आप अगर नहीं पढ़ रहे किताबें, यू आर रिस्किंग योर सक्सेस. अपनी कामयाबी आपके हाथ में है. दिन 10 मिनट आप पढ़ेंगे कुछ नया और अच्छा, आप अपनी कामयाबी की मंजिल खुद, रोड खुद आप बना पाएंगे. रीड इंडिया में 3 चीज़ है. पहले हम कह रहे हैं कि रीड, थिंक, एक्ट इज अ सिंपल फॉर्मूला और प्रोसेस फॉर सक्सेस. 3 चीज़ अगर आप करेंगे, कोई भी चीज़ काम के लिए है, रीड, थिंक, एक्ट अगर करेंगे आपको बेस्ट पॉसिबल रिजल्ट मिलेंगे. रीड में हम कह रहे हैं कि रीडिंग नॉन एकेडमिक बुक्स और कोई भी चीज़ के लिए ज्ञान अर्जित करना. आप कोई भी चीज़ कर रहे हैं उस विषय पर आप ज्ञान अर्जित करेंगे. उसके बाद सेकेंड, रीड सेल्फ. स्वयं को भी आपको पढ़ना आना चाहिए क्योंकि अगर आप स्वयं का स्ट्रेंथ, ताकत और वीकनेस नहीं जानेंगे तो आप उसको यूज़ नहीं कर पाएंगे. आपका स्ट्रेंथ क्या है आपको जानकारी होना चाहिए सो दैट यू कैन यूज़ दैट स्ट्रेंथ. आपको समझ में आया? हिंदी थोड़ा हैदराबाद का अलग होता है, बट यू कैन फॉलो. समझ आ रहा है? ठीक है. और रीड सिचुएशंस इज द थर्ड थिंग. अगर आप डॉक्टर बनना चाह रहे हैं, इंजीनियर, जर्नलिस्ट, ऑथर, स्पोर्ट्स पर्सन, वो ग्राउंड पे कैसे होगा? आपकी मंशा संकल्प होगा कि हम इंजीनियर बनेंगे या डॉक्टर बनेंगे या एंटरप्रेन्योर बनेंगे, बिजनेसमैन बनेंगे, पर ग्राउंड में कैसे ट्रांसलेट होगा, कैसे आप कर पाएंगे, आपको उसकी जानकारी ज़रूरी है. जब आप ये रीड करेंगे और सोचेंगे, इंडिपेंडेंट स्वतंत्र सोच रखेंगे और काम करेंगे, जब आपको बेस्ट पॉसिबल रिजल्ट्स मिलेंगे. दिस इज अ सिंपल सीक्रेट. रीड इंडिया के लिए आपको www.readindia वेबसाइट पे जाना होगा. रजिस्टर बटन होगा, क्लिक हियर टू रजिस्टर और साइन अप. वहाँ पे आप रजिस्टर करेंगे तो कोई भी चीज़ रजिस्ट्रेशन होने के बाद कोई भी किताब या स्टोरी या सिचुएशन या इवेंट, हिस्टोरिकल इवेंट पे आप अपने विचार रख सकते हैं.
क्योंकि हर कोई जब पढ़ता है अपनी तरह से पढ़ता है. We all see things differently. We all read things differently. एक चीज़ को भी हम अलग अलग तरीके से पढ़ते हैं और ये हमारे क्रिएशन का, सृष्टि का एसेंस है. ब्यूटी ऑफ क्रिएशन ये है कि हम सब अलग सोचते हैं, तब हम ये समझ नहीं पाते डाइवर्सिटी इज द स्ट्रेंथ. तो डाइवर्सिटी इज अपना वीकनेस होना अपना बिगेस्ट प्रॉब्लम बन जाता है. तो हमें ये डाइवर्सिटी समझने के लिए डाइवर्स किताबें पढ़ने की ज़रूरत है. अलग अलग किताबें जैसे आर्ट्स पे, कल्चर पे, हिस्ट्री पे, उससे आपका माइंड जो है वो ओपन हो जाता है. अगर सिमिलर किताब पढ़ेंगे तो माइंड टनल हो जाता है, सोच एक तरह से प्रीकास्ट हो जाता है, सेट हो जाता है. उसको खोलने के लिए, मन को खोलने के लिए, माइंड को खोलने के लिए, ओपन अप करने के लिए डिफरेंट वैरायटी ऑफ टॉपिक्स, बुक्स, ऑथर्स आप जब पढ़ेंगे आपका माइंड ओपन होगा. जब माइंड ओपन होगा वो अच्छे से सोच पाएगा, क्रिएटिव आइडियाज होगा, इनोवेट कर पाएंगे. क्योंकि ज़िंदगी में कामयाबी के लिए दो चीज़ें, ज्ञान और प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स, नॉलेज एंड एबिलिटी टू सॉल्व प्रॉब्लम्स. और जो प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स आएंगे आप वैरायटी ऑफ बुक्स पढ़ेंगे. रीड इंडिया के तहत आप कोई भी चीज़ पढ़ के दो चीज़ सबमिट करना होगा आपको. पहला, पेज 1 आपने क्या सीखा उस बुक से या स्टोरी से या कोई विषय पे आप अगर रिसर्च करें तो आपके विचार क्या है, एक ही पेज में देना हो. दूसरे पेज में आपको कोई भी एक समस्या का समाधान देना हो, जैसे कि स्कूल में हो या सावंतवाड़ी में हो या आपके गली में हो, कम्युनिटी में हो, चौराहे में हो, महाराष्ट्र में हो, देश में हो, कोई भी एक समस्या को पकड़िए और उसका समाधान आप कैसे करेंगे वो सेकंड पेज में आपको देना होगा. ठीक है, आप हिंदी, इंग्लिश, मराठी, बंगाली, कोंकण में ये सबमिट कर सकते हैं. जब आप रजिस्टर करोगे वहाँ एक बटन होगा अपलोड फाइल्स, फोन से, कंप्यूटर से कर सकते हैं. वो फाइल सेलेक्ट कीजिए और अपलोड कीजिए. दूसरा आपको सबमिट करना पड़ेगा एक 2 मिनट का वीडियो. ये वीडियो की क्या आवश्यकता है? जब आप कोई भी चीज़ 2 मिनट में उसको बताएंगे, एक्सप्रेस करेंगे, आपका क्लैरिटी बढ़ेगा. यू विल बी मोर क्लियर इन योर माइंड. हर सक्सेसफुल पर्सन, हर लीडर को अपना जो बात रखना चाहते हैं वो कैसे रखें, दैट इटसेल्फ इज एन आर्ट. To express yourself, to tell the story. Storytelling is one of the greatest arts India has given to the world. भारत ने ही पूरे विश्व को स्टोरी टेलिंग बताया. उसका महत्व क्या है? बिकॉज आप स्टोरी के रूप में पढ़ते हैं तो आप अच्छे से समझते हैं और ज़िंदगी में याद रहता है. आप भी अगर कोई चीज़ करवाना चाहते हैं, करना चाहते हैं तो यू शुड बी एबल टू एक्सप्रेस. उसके लिए हम कह रहे हैं कि आप 2 मिनट में आप जो भी किताब पढ़े या जो भी चीज़ पे रिसर्च करें उसको आप उस वीडियो में बताइए. अपने लोकल लैंग्वेज में, कोई भी लैंग्वेज में आप कर सकते हैं, या किताब के बारे में स्टोरी, या आपने कोई समस्या हल करने का जो इशू लिया है वो क्यों, उसका समस्या क्यों हल करना चाहते हैं और कैसे करना चाहते हैं, जिससे दूसरे लोगों को भी प्रेरणा मिलेगा. आप अगर स्टोरी का नॉलेज एक्सप्रेस कर रहे हैं 2 मिनट में, वो किताब का सारांश आप किसी को दे सकते हैं या किसी समस्या का समाधान आप दे सकते हैं. तो रीड इंडिया में पार्टिसिपेट करने के ये फ़ायदे हैं. और मैं एक बार फिर से दोहराना चाहता हूँ कि पे अटेंशन, एवरी सक्सेसफुल पर्सन इन द वर्ल्ड इज अ लीडर. प्रसिद्ध कादंबरीकार प्राध्यापक प्रवीण बांदेकर, ममता हुसेन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सूत्रसंचालन कोकणसाचे उपसंपादक प्राध्यापक रुपेश पाटील, तर आभार कार्यकारी संपादक अर्जुन धसके यांनी मानले. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.